जय बजरंगबली। नांदुरात भक्तीचा महासागर, 105 फूट हनुमंतावर 350 किलो फुलांचा हार। नांदुरा येथे हनुमान जयंती व ब्रह्मोत्सव 2026 महोत्सव प्रचंड उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे। स्वर्गीय शिवराम मोहनराव यांनी स्थापन केलेल्या बालाजी संस्थानच्या माध्यमातून 2001 साली उभारण्यात आलेली 105 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती आजही भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे। विशेष म्हणजे या मूर्तीची 2003 साली लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती म्हणून नोंद झाली आहे। यंदा प्राणप्रतिष्ठेला 25 वर्षे पूर्ण होत असल्याने महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। आज हनुमान जयंतीनिमित्त सकाळी विधिवत जलाभिषेक करण्यात आला, तर 350 किलो फुलांचा भव्य हार रिमोट कंट्रोलद्वारे अर्पण करण्याचा अनोखा सोहळा भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरला। आज आपण आहोत बुलढाणा जिल्ह्यातील खूप प्रसिद्ध असे ठिकाण म्हणजे नांदुरा येथे। आपण अनेक वेळा टीव्हीवर आणि बरेचसे न्यूज चॅनलवर बघत असतो की हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सगळ्यात फेमस जर काही बुलढाणा जिल्ह्यामध्ये असेल तर पहिलं म्हणजे गजानन महाराजांचं शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर, आणि दुसरे म्हणजे आमच्या नांदुरा येथील 105 फूट उंचीची हनुमानजीची भव्य दिव्य अशी मूर्ती। हा सोहळा इथे अतिशय सुंदर प्रकारे साजरा करण्यात येतो। आजूबाजूच्या परिसरातील जेवढे गाव आहेत त्या सगळ्यांची इथे उपस्थिती असते, लोक आवर्जून इथे येतात। आणि आज तर काय इथे इतका सुंदर सोहळा आहे की अगदी डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखा हा सोहळा आहे। सगळ्यांनी नक्कीच या ठिकाणी भेट द्यावी। तसंच आपण जाता येताना नक्कीच दर्शन घेत असतो, पण आजच्या दिवसाचं महत्त्व हे काही वेगळं आहे। आणि या ठिकाणी मी मलकापूर येथून आलेली आहे आणि याचा मला खूप आनंद आहे की या ठिकाणी आता माल्यार्पण सोहळ्याला आपण बघू शकतात की नुकतीच सुरुवात होणार आहे। अतिशय सुंदर माल्यार्पण सोहळा। तर सर्वांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या भावी भक्तांचे खूप खूप या ठिकाणी स्वागत आहे। असे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। माझे नाव आहे सौ स्वाती देशमुख, मलकापूर। आज नांदुरा स्थित 105 फूट उंच जगप्रसिद्ध हनुमानजी मूर्ती ही श्री तिरुपती बालाजी संस्थान स्वर्गीय मोहनराव सर यांच्या माध्यमातून उभारण्यात आली होती। आज हा खूप आनंदाचा क्षण आहे, ऐतिहासिक क्षण आहे की आज या मूर्तीला स्थापित होऊन 25 वर्ष इथं पूर्ण झाले आहेत। आज रौप्य महोत्सव या हनुमान जयंतीनिमित्त आपण साजरा करतोय। आपण पाहू शकाल की देशभरातून अनेक हनुमान भक्त इथे दर्शनासाठी आलेले आहेत आणि वर्षभर इथं अनेक भक्त दुरून दुरून येतात आणि संस्थांच्या माध्यमातून वर्षभर ही आध्यात्मिक सेवा असेल, रुग्ण सेवा असेल, मोहनराव नारायण नेत्रालय हे श्री तिरुपती बालाजी संस्थांच्या माध्यमातून चालली जाणारी एक सेवा आहे। त्या माध्यमातून सुद्धा लाखो रुग्णांना त्याचा लाभ झालेला आहे। आणि एक आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थान आहेत जे आध्यात्मिक क्षेत्रात काम करतात, पण हा एक मोठा आदर्श आहे की या प्रमाणेच की आध्यात्मिक सेवेसोबत लोकसेवा करणं, रुग्णसेवा करणं आणि लोकांचाच आलेला जी भावना आहे किंवा जे काही समजा दान आहे ते लोकांसाठीच वापरणं, हे एक आदर्शवत ही गोष्ट आहे। आज हनुमान जयंतीनिमित्त संस्थांच्या वतीने सर्व हनुमान भक्त यांना मी हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो। जय हनुमान, जय श्रीराम। आज नांदुरा नगरीमध्ये विराट 105 फूट उंचीची हनुमंताची मूर्ती आजच्या 25 वर्षापूर्वी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठित झाली आणि हा योग माझ्या हातूनच हा योग संपन्न झाला। श्री तिरुपती बालाजी संस्थान नांदुरा द्वारा संचालित श्री मोहनराव नारायणराव नेत्रालय आणि या विराट हनुमंताच्या मूर्तीची किमया अशी आहे की याच्या माध्यमातून अनेक गोरगरीब रुग्णांची सेवा होते। यामध्ये डोळ्याचे सर्व ऑपरेशन्स हे फार मोफत दरामध्ये केल्या जातात आणि याच्या बाबतीत आज श्रद्धा आणि निष्ठा
या परिसरातच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये आज लोकांमध्ये आहे. आणि म्हणून या हनुमंताच्या या जन्मोत्सवाच्या निमित्तानं, हनुमान जयंतीच्या निमित्तानं आज या परिसरातीलच नव्हे तर उभ्या हनुमान भक्तांना मानणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व तमाम भाविक भक्तांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांना आज हे जे जवळपास 5 क्विंटल फुलांचा हार या ठिकाणी कॉम्प्युटरद्वारे त्यांना चढवला जातो आणि हे विशेष आहे. आणि हे उभ्या महाराष्ट्रामध्ये याची ख्याती सर्वांना माहीत आहे. आणि आत्ताच ह्या विराट हनुमंताच्या मूर्तीला आता हा 5 क्विंटलचा हार या ठिकाणी घालण्यात येणार आहे. बोल बजरंग बली की जय, हनुमान जी की जय.